क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। दिंडोडा प्रकल्पग्रस्तावर होत असलेल्या अन्यायाविरोधात चुला जलाओ ठिय्या आंदोलन। विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूर यांच्याकडून दिंडोडा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना उचित न्याय मिळावा याकरिता तयार केलेल्या शासनाने 240 कोटीचा प्रस्ताव मंजूर करावा व 240 कोटीच्या प्रस्तावावर मंजुरी मिळेपर्यंत धरणाचे काम बंद करण्यात यावे याकरिता प्रकल्पस्थळी दिनांक 23/1/2025 पासून चुला जलाओ व बेमुदत आंदोलन करीत आहेत। सातत्याने उपोषण, बैलगाडी मोर्चा, धरणे, नारे, निदर्शने असे अनेक आंदोलने प्रकल्पग्रस्ताकडून करण्यात येत आहेत। त्यामुळे शासनाने 240 कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी अप्पर मुख्य सचिव जलसंपदा मुंबई यांच्याकडे प्रस्ताव मंजूर करण्यात यावा याकरिता पाठवण्यात आला आहे, परंतु शासनाकडून त्याची दखल घेतली गेली नाही। दिनांक 23/1/2025 पासून आज रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत चुला जलाओ बेमुदत आंदोलन सुरू आहे। बरेच वर्षापासून वर्धा ते वेल नदी तीरावरील प्रकल्पग्रस्त शेतकरी, शेतमजूर व मच्छीमार बांधव सातत्याने संघर्ष करीत आहेत। त्यांचे प्रश्न निकाली तेवढेच महत्त्वाचे आहेत, परंतु याकडे शासनाने दुर्लक्ष करीत आहे। परंतु जोपर्यंत त्यांचे प्रश्न निकाली होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय प्रकल्पग्रस्तांनी घेतला आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रजत चांदेकर। घराचा मोबदला न घेता जमीन आणि घरदार सोडून गेले, कुठं गेले काही पत्ता नाही। आजही हिराकुंड धरणाच्या घासुरड्यामध्ये तुम्ही गेलात तर त्यांचे काही वस्त्या आहेत त्या पाहताय। ते म्हणतात आम्हाला ओरिसाच्या सरकारने काय दिलं, त्यावेळच्या सरकारने ते व्हावं म्हणून तुम्हाला सांगतो सगळ्यांना, त्या धरणाचं डिझाईन, हिराकुंड धरणाचं डिझाईन आणि सगळं आराखडा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केला 1942च्या काळात। आणि तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की अमेरिकेमध्ये असलेलं जे टेरेसे खोरा आहे त्या टेरेसे खोऱ्यामध्ये असणारे जे प्रकल्पग्रस्त आहेत अमेरिकेतले, त्या प्रकल्पग्रस्तांना अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।